नमस्कार मित्रांनो, कसे वाटले माझे व्हिडिओ आवडले तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. आतापर्यंत तुम्ही खूप व्हिडिओ बघितले तर माझे ह्याच्या पुढे पण नक्की बघा. मी चालले गावाला, कारण का गावाला थोडं काम आहे आमचं, त्याच्यामुळं चालले होते गावाला. कारण का तुम्हाला लास्टमध्ये कळेलच आम्ही गावाला चाललो आहे. मला सकाळी 3 वाजता मी अलाराम लावलेला, पण अलाराम झालाच नाही त्यांचा. पण मला एकदम 3:30 वाजता पटकन जाग आली, तर मी उठली तर बघते तर 3:30 वाजलेत. मग मी पटापट उठले, आंघोळ वगैरे केली, त्यांना उठवलं. उठा पटकन म्हटलं, 4 वाजत आलेत. मग त्यांनी आंघोळ करूसपर्यंत मी दिवाबत्ती वगैरे केली. मग पटकन आम्ही निघालो. खाली 5 वाजता उतरलो. मग गाडी वगैरे चालू केली. आम्ही ह्या टायमाला कर्जतमध्ये पोचलो. कर्जतमध्ये बघा वातावरण काय मस्त वाटतं, एकदम खूप छान वातावरण वाटतं. आणि ह्याच्यानंतर आम्ही कर्जतला पोचलो. हे खोपोलीचं मठ आहे. आपलं एवढं भारी मठ आहे स्वामी समर्थांचं. आम्ही नेहमी जातो तिथे, तुम्ही पण नक्कीच जा. आणि नंतर आम्ही लोणावळ्याच्या घाटात आहे, हा घाट आहे लोणावळ्याचा. पण एवढा डेंजर घाट आहे ना, खूप डेंजर आहे. घाट चढताना आमच्या दोघांची तर किरकिर होतेच, कारण का मला एवढी भीती वाटते ना या घाटात चढताना. कारण की एवढे वळण आहेत ना, त्या घाटात खूप वळण आहेत, त्याच्यामुळे मला खूप भीती वाटते. मग तिथून बोलणं बंद केलेलं, तर डायरेक्ट मी नाश्त्याला थांबली तेव्हाच बोलली. तोपर्यंत मी बोललीच नाही, का एवढं डेंजर घाट आहे ते काय ऐकत नाही माझं. त्याच्यामुळे मी पण जास्त काही बडबड केली नाही, उगाच जाताना किरकिरी नको म्हणून. मग आता लोणावळ्याचा रोड लागला, हायवे लोणावळ्याचा बघा किती छान आहे. थोडी ट्रॉफिक लागली होती आम्हाला जाताना, पण ठीक आहे, सकाळ सकाळी लागतेच म्हणा अशी. पण एवढं भारी वाटत होतं ना, सकाळ सकाळचं वातावरण खूप छान असतं. आणि हे बघा ट्रॉफिक, कारण का आम्ही सकाळी तर उठत नाही, 7 वाजता उठतो, त्याच्यामुळे आम्हाला बाहेरचं वातावरण माहीतच पडत नाही नक्की कसं वातावरण, कारण काय कामच नसतं आम्हाला एवढं सकाळी उठण्याचं. नंतर आम्ही थांबलो नाश्ता करायला, कारण सकाळी नुसता चहा पिऊन निघालेलो आम्ही, कारण लेट झालं तर त्याच्यामुळं. मी इथे ना मोठं हॉटेल आहे, छान हॉटेल, एकदम स्वच्छ क्लीन आहे. तिथे जाऊन आम्ही नाश्ता केला. मी उपमा मागवला, त्यांनी प्लेन डोसा मागवला. नेहमी पुरी भाजी खातात, पण आज त्यांनी प्लेन डोसा मागवला. का मागवला, कशासाठी मागवला माहीत नाही. मग निघालो, नाश्ता वगैरे केला. मग त्याच्या पुढे निघालो आम्ही. तिथे मला वाटतं काहीतरी 10 वाजले असतील आम्हाला तिथे पोचताना. लाईट बघा किती छान वाटतात, खूप छान वाटतं इथे पण. आणि त्याच्यानंतर आम्हाला पोलिसांनी, टोल नाक्याच्या पुढे गेलो ना आम्ही जरा, तिथं पोलिसांनी पकडलेलं आम्हाला. पण आमच्याकडनं कागदपत्र वगैरे सगळं होतं, लायसन वगैरे, त्याच्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम आला नाही. आणि हे मंदिर एवढं भारी मंदिर आहे, नेहमी बोलतो आम्ही जाऊ जाऊ, पण नेहमी घाईत असतो. जाताना पण घाईत असतो, येताना पण घाईत असतो. पण नक्की एकदा तरी जाणार आहे, तुम्ही पण नक्की जा. एवढं छान मंदिर आहे, खूप मस्त मंदिर आहे. इथे मोठी नदी आहे, कुठली नदी आहे माहीत नाही, पण छान आहे नदी. हे बघा इथं पोलिसांनी पकडले, भरपूर गाड्या पकडत होते त्या दिवशी. का पकडत होते माहीत नाही, पण असतात, नेहमी असतात तिथे. जिथे पोचायचं होतं फायनली आम्ही कराडला पोचलेलो आहे. ह्याचा पुढचा ब्लॉग नक्की बघा. आता ह्याच्या पुढे आम्ही कुठे चाललो आहे. 2 महिने इतका डोक्याला ताप आहे, विचार पण करू नका, एवढा त्रास आहे ना खूप. गुरुकुल निवास, त्याला यशला हॉस्टेलमध्ये टाकलं आहे. त्याचा लास्ट पेपर होता 7 तारखेला, त्याच्यामुळे त्याला आणायला गेलेलो आम्ही, कारण त्याची लास्टला फी वगैरे पण जमा करायची असते. आम्ही देतो, पण नेहमी करायची असते. मग आम्ही ऑफिसमध्ये वगैरे गेलो, फी वगैरे दिली. त्याच्यानंतर आम्हाला टोकन दिलं. टोकन दिल्याच्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो, कारण का पोरांना जेवायला सोडलं होतं. आणि पोरं घरी येणार म्हणून त्यांना बिर्याणी बनवलेली, चिकन बिर्याणी. मग आम्हाला थांबायला लागलं त्यांना, कारण का पालकांना पण होतं, पण आम्ही पण खाल्लं. पण फायनली भेटलेलं आहे बघा, फायनली आम्हाला डोक्याला हातात. मग आता त्याचं त्याची चाललेलं बॅग मी ठेवायचं वडत आणली, सामान, कारण का त्याच्या हाताखाली एवढी मोठी असते. बॅग होती ना,
मला एवढी अक्षरशः ती बॅगेमध्ये पुढे का ढकलत पण भरलेलं नव्हती, काम तरी आहे. मी आपलं ओढता ढकलत ओढता कशी ओढत तर आणली नव्हती ती का, एवढं माझ्याकडून. वजन होतं तिच्यात काम. खूप भरून जणांना ती दोघं हॉस्टेलमध्ये टाकलेले बघा, एवढी मुलांना. म्हणजे खूप म्हणजे खूप लोकांनी छान टाकले हॉस्टेल आहे ते, पोरांना खरं सांगायला हॉस्टेलमध्ये. गेलं एवढं तर. छान हॉस्टेल आहे, खूपच एकदम छान, आहे. एकदम वळण मस्ती वगैरे करत एवढं छान होता, पण लागतं आता ना मस्ती हॉस्टेलमध्ये करणं कमी टाकलं झालंय. तर. मग त्याचं सामान मोबाईल वगैरे वगैरे आम्ही मेन गाडीत म्हणजे भरलं. बघत नाहीत ते. घरी आणि असले का एकच किती बॅग पण त्यांना आणली होती, ओरडा. पण ह्याचं सामान मोबाईल बघा बघतात, किती. त्यांना काही फरक मग पडत ह्याचं नाही. सामान वगैरे भरलं. किती खुश आहे बघा तो मग मी घरी जायला. फायनली निघालोय. त्याला हॉटेलमध्ये रात्रभर जेवण झोपत नाही तो होतं, आपलं हॉस्टेलमध्ये सुट्टी जेवण लागायची असल्यामुळे. होतं, मग आम्ही पण परत आम्हाला भूक म्हटलं लागली थोडं आणि त्याला अजून पण काहीतरी खायचं खावं होतं म्हणून आम्ही नॉनव्हेज. हॉटेलमध्ये आणि गेलो. त्याच्या हॉटेलमध्ये हॉस्टेलमध्ये नेहमी त्याला जातो. बिर्याणी दिली, एवढे तरी म्हणजे त्याला भूक छान लागली. जेवण तेव्हा आहे, आम्ही पण हॉटेलमध्ये सर्व्हिस एवढी गेलो, घाण आहे ना, जरा खूप जेवलो उशिरा वगैरे. सर्व्हिस आहे त्या आणि परत हॉटेलची. नंतर ह्यांच्या बहिणीच्या घरी गेलो. ह्यांची बहीण तिथे कराडमध्ये राहते. खूप लेट सर्व्हिस आहे, आणि म्हणजे अर्धा हॉटेल तास बघा झालं एवढं जेवण छान आहे ना, आलं मस्त नव्हतं. आम्ही हॉटेल त्यांना आहे. जेवण म्हटलं द्या वगैरे छान लवकर असतं द्या. तिथे. खूप पण टेस्ट एकदम छान आहे त्या हॉटेलची. त्याचे पांढरा नखरे बघा रस्सा फक्त तुम्ही आता. भेटत नाही ते म्हणून तिथं खाऊन यायला लागतो आम्हाला, कारण आपल्या मुंबईमध्ये तांबडा पांढरा रस्सा भेटत नाही आपल्याला. आणि जेवण एवढं त्याच्यामुळे म्हणजे गावाला गेलो का आम्ही 15-20 तेच खात मिनिटांनी असतो जेवण जास्ती आलं. करून. असं बसून वार बसून बघतो, कंटाळा कारण त्या आलता, दिवशी असं वाटतं की नसतं जेवलं तर मंगळवार बरं होता झालं म्हणून असतं. आम्ही खाल्लं. तांबडा पांढरा रस्ता खायचा असतो ना, म्हणून एवढा टाइम बसायला लागतं तिथं. कारण मुंबईला तर भेटत नाही, त्याच्यामुळे तिथे खायला थांबायला लागतं. कारण यशला पण खायचं होतं. यश म्हटलं मम्मी चल ना काहीतरी खाऊया, म्हणून मग आम्ही खाल्लं वगैरे. आणि थोड्या वेळाने व्हिडिओ वगैरे शूट केले थोडे हॉटेलचे. चुलीवर जेवण असते आणि हॉटेलमध्ये, चुलीवर जेवण टेस्ट बनवतात, एकदम छान भारी असते. बनवतात. पण मग शूट उशिरा केल्यानंतर देतात, पण आम्ही जेवण निघालो मस्त असतं. त्यांच्या बहिणीच्या घरी जायला. मग त्यांची पोराच्या आणि बहीण राहते वडिलांची बघा कराडला. कशी चर्चा ते चालू आहे बेलावडे ह्याच्यावर. गाव आहे म्हणून. किती बिल छान आहे आलं, तिकडे किती पण नाही. एकदम वातावरण एवढं भारी आहे गावाकडचं, विचार पण नका करू. हे हॉटेल आहे. मग दोघांच्या चर्चा चालू होत्या, बिल किती आलं, काय झालं. ते दोघं एकत्र झाले का ते माझ्याकडे लक्षच देत नाहीत परत, एवढे चॅप्टर आहेत. मी आपली व्हिडिओ काढत बसते. मग आता बेलवड्याला चाललोय. वातावरण बघा बेलवड्याचं एवढं भारी, आणि आजूबाजूला ऊस आहे, नुसता ऊस. भरपूर ऊस असतो त्या साईडला, कराड साईडला. आणि वातावरण बघा एवढं उन्हात, पण तिथे लोक एवढीच येत आहेत जात आहेत. एक लहान मुलगा सायकल चालवतो, एवढं ऊन, एवढं भर 2 का 3 वाजले होते त्या टायमाला. घरी आम्ही पोचलो फायनली. आता आमचा शहरा बघा कसा येतो. त्याला नुसता गाडीचा आवाज आला का एवढा धावत येतो, म्हणजे तो पहिले आमच्या इथे होता 4-5 वर्षाच्या आधी, पण तो अजून आम्हाला विसरला नाही. आमचा आवाज आला का धावत येतो एकदम. त्यांचं चालू होतं किती सामान काढू आणि किती नाही. म्हटलं काढा, पाहिजे तेवढं तरी काढा. ते बघा कसा मस्ती करतोय. त्याला फक्त आवाज कळायला पाहिजे की आम्ही आलो, लगेच येतो. फायनली आम्ही घरी पोचलोय. मग दीक्षा आणि एकटीच दीक्षा होती घरी. दाजी वगैरे सगळे कामाला गेले ते, अनिकेत पण नव्हता. मग आम्ही जरा बाहेर बसलो जाऊन. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. आम्हाला त्याच्यानंतर आम्हाला बाहेर जायचं होतं. थोड्या वेळ बसलो आणि मग नंतर दाजी आले आणि नंतर निघालो आम्ही.